विद्यार्थियों के समर्थन में पुलिस प्रशासन ने गैर तरीके से विद्यार्थियों के ऊपर लाठीचार्ज किया है। इसके विरोध में 23 जुलाई को महाराष्ट्र बंद की पुकार की गई है। यहाँ शांतिपूर्ण तरीके से बंद पुकारा गया और सफलता मिली। विद्यार्थियों को न्याय मिलना, ऐसी अपील की गई है। वाशिम जिले के अभिषेक सबकाल, वंचित बहुजन अघाड़ी रिसोड के तालुका अध्यक्ष रवि तिड़के, युवा शहर अध्यक्ष सदानंद गायकवाड़, भारतीय बौद्ध महासभा और महिला अघाड़ी और अन्य पदाधिकारी। नमस्ते, वंदे भारत में आपका स्वागत है। जैसा कि कल आपको मालूम है कि दिल्ली के अंदर विद्यार्थियों ने जंतर मंतर के ऊपर जो आंदोलन किया, उस आंदोलन के ऊपर वहाँ की पुलिस ने गलत सही बताकर वो विद्यार्थी के ऊपर लाठीचार्ज करके उनको बेरहमी से मारा और पीटा। कुछ उसमें विद्यार्थी जख्मी भी हुए और एक कल सुनने में आया कि एक विद्यार्थी की उसमें मौत भी हो गई। तो इसी सिलसिले में कल 23 तारीख को सरदार बाला साहब अम्बेडकर साहब ने कहा था कि पूरे महाराष्ट्र बंद की पुकार दी थी। उसी के चलते आज रिसोड शहर के अंदर आज बंद पुकारा गया है। वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से सन्मय विद्यार्थी आंदोलन के जिला अध्यक्ष है, भारतीय बौद्ध महासभा के उसके अंदर अध्यक्ष है। और मैं उनसे कुछ प्रतिक्रिया लेना चाहता हूँ कि भाई क्या है आपकी मांग और क्या कार्रवाई होनी चाहिए उस सिलसिले में। हमारे साथ परमिलाताई शिवाड़े है। जंतर मंतर या ठिकाणी दिल्लीला जो मोर्चा निघालेला होता, त्या मोर्चामध्ये जे विद्यार्थी होते तर त्या विद्यार्थ्यांना एवढा लाठीचार्ज करण्यात आला की ही त्यांची ही हुकुमशाही आहे, ही लोकशाही नाही। या लोकशाहीचा ते दडपशाही करत आहेत। परंतु ज्याच्या वेळेस डॉक्टर सरदार बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस आम्हाला आदेश दिले त्यावेळेस आम्ही या रस्त्यावर उतरून या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो आहे, या बीजेपी सरकारचा आम्ही निषेध करतो, एवढंच सांगते। आज हमारे साथ में वंचित बहुजन आघाड़ी के तालुका अध्यक्ष महेश भाऊ तिड़के है। कल की घटना 20 तारीख की घटना को लेकर आज आपके सामने वो कुछ बताएंगे। 20 जुलै रोजी जंतर मंतरवर जो पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यावर हल्ला केला, बऱ्याच विद्यार्थ्यांना जखमी केलं। एक विद्यार्थी तो जाण्याच्या मार्गावर आहे। एवढे सरकारनं एक लोकशाहीनं राबवता हुकुमशाही आपल्या देशामध्ये राबवण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्या माध्यमातून सरदार बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारलेला असल्यामुळं आम्ही रिसोड तालुका वंचित बहुजन आघाडी आणि सोबतच आमचे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं आम्ही रिसोड बंद करून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालो। आणि यानंतर जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार। ज्या पद्धतीनं सरदार बाळासाहेब आंबेडकर यांचे आम्हाला आदेश येतील त्या पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरून जोपर्यंत प्रधानाचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार आहे। जैसा कि आपने देखा रिसोड शहर के अंदर और पूरे हिंदुस्तान के अंदर जिस तरीके से 20 तारीख को पीसफुल तरीके से जो विद्यार्थी पेपर फुट जो हुआ, नीट के पेपर फुटी के विरोध में जहाँ पर पीसफुल तरीके से वहाँ पर निर्देश कर रहे थे, लेकिन वहाँ पर दड़पशाही जो हिटलरशाही जो हुकूमत है बीजेपी, उन्होंने पुलिस को कहकर वो विद्यार्थियों के ऊपर लाठीचार्ज किया और उसमें कुछ विद्यार्थी जख्मी हुए। इसी को चलते पूरे इंडिया के अंदर सब विद्यार्थियों का और सब पार्टियों का आक्रोश है। उसी को चलते आज रिसोड शहर के अंदर भी वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से रिसोड शहर बंद की पुकार दी थी और लोगों ने उसको अच्छा प्रतिसाद देते हुए रिसोड शहर बंद किया। और यहाँ पर आपने देखा कि वह वंचित बहुजन आघाड़ी के जो तालुका अध्यक्ष है और कुछ पदाधिकारी, उन्होंने भी उनकी प्रतिक्रिया यहाँ पर दी है। इसके बाद में कुछ ही देर के बाद में यहाँ से जाने के बाद में तहसीलदार को एक निवेदन देके वो उनका क्रांतिकारी जय भीम। मी अभिषेक सबकाळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन वाशिम जिल्हा अध्यक्ष। 20 तारखेला आमच्या ज्या विद्यार्थ्यांवरती जंतर मंतर दिल्ली येथे जो भ्याड हल्ला झालेला आहे, जे लाठीचार्ज झालेला आहे, या निदर्शनात आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आज महाराष्ट्र राज्य बंदचा पुकार केलेला आहे। त्या समर्थनात आज आम्ही रिसोड येथे सर्वजण जमलेले आहोत आणि सर्व व्यापार मंडळींना आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि या सरकारला माझा एक इशारा आहे, जर विद्यार्थ्यांवरती जर तुम्ही लाठीचार्ज करणार
तर अख्खा महाराष्ट्रात नाही अख्खा भारत देश आम्ही श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बंद करण्याची ताकद ठेवतो. जय 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 भीम, जय 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 भीम. आणि जंतर मंतर दिल्ली येथे आमच्या ज्या माय बहिणीवर जे अमानुष लाठीचार्ज झालेला आहे, या लाठीचार्जाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला व या पोलीस प्रशासनाला आम्ही एक विनंती करतो की या लाठीचार्जमध्ये जे काही SP DSP जे काही प्रशासन असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ही मागणी आहे. जय भीम. क्रांतिकारी जय भीम. मी अभिषेक सपकाळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन वाशिम जिल्हा अध्यक्ष. 20 तारखेला आमच्या ज्या विद्यार्थ्यांवरती जंतर मंतर दिल्ली येथे जो भ्याड हल्ला झालेला आहे, जे लाठीचार्ज झालेला आहे, या निदर्शनात आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आज महाराष्ट्र राज्य बंदचा पुकार केलेला आहे. त्या समर्थनात आज आम्ही रिसोड येथे सर्वजण जमलेले आहोत आणि सर्व व्यापार मंडळींना आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या सरकारला माझा एक इशारा आहे, जर विद्यार्थ्यावरती जर तुम्ही लाठीचार्ज करणार तर अख्खा महाराष्ट्रात नाही अख्खा भारत देश आम्ही श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बंद करण्याची ताकद ठेवतो. जय 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 भीम, जय 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 भीम. आणि जंतर मंतर दिल्ली येथे आमच्या ज्या माय बहिणीवर जे अमानुष लाठीचार्ज झालेला आहे, या लाठीचार्जाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला व या पोलीस प्रशासनाला आम्ही एक विनंती करतो की या लाठीचार्जमध्ये जे काही SP DSP जे काही प्रशासन असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ही मागणी आहे. जय भीम.